विविध भारती पुणे ठळक बातम्या 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आज ओडिशातील भुवनेश्वर इथं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 50हून अधिक देशांमधील प्रवासी भारतीयांनी या संमेलनासाठी नाव नोंदवलं आहे. स्पेडेक्स मोहिमेच्या अंतर्गत अंतरिक्षात 2 उपग्रह एकमेकांना जोडण्याचा प्रयोग भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेनं पुन्हा लांबणीवर टाकला आहे. पृथ्वीच्या निम्न कक्षेत फिरत असलेल्या 2 उपग्रहांमधील अंतर 225 मीटर्सहून कमी करण्याचा प्रयत्न करत असताना अधिक भरकट जाणून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आंध्र प्रदेशात तिरुपती देवस्थानच्या टोकन केंद्रावर काल संध्याकाळी चेंगराचेंगरी झाल्यानं 6 जण ठार झाले. किमान 40 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. भारतीय डाक विभागानं ग्राहकांसाठी कागदविरहित केवायसी प्रक्रियेसह आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना बचत खातं उघडून आर्थिक व्यवहार करणं सोयीचं होणार आहे. पुण्यातील भारतीय संस्कृती संगमद्वारे यंदापासून दासनवमी व्याख्यानमालेबरोबर सांस्कृतिक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. ती उद्यापासून 3 दिवस चालणार आहे. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना 2023चा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 17 जानेवारीला दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुणे आणि परिसरात आज सकाळी थंडीचा कडाका नाही. किमान 13 तर कमाल 30 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58